सर्व उपस्थित विद्यार्थी मित्र, पालक बंधू भगिनींनो, तसेच मंचावर उपस्थित असलेले सर्व दिग्गज आणि सर्वांचे मार्गदर्शक, संकल्प एज्युकेशन सर्व जो स्टाफ आहे ते मी आहे जे शिवाजी कारभारी बोराडे. मी कम्प्युटर इंजिनियर आहे. मी एका अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये टेक्नॉलॉजी हेड म्हणून काम करतो. तेजसचं BSc ॲग्री झाल्यानंतर त्याने मागच्या जुलैमध्ये एक्झाम दिली, जूनमध्ये, आणि निर्णय घेतला की मला औरंगाबादला जायचं आहे. बाकीचं काही सर्च वगैरे त्याने केलं की मला कॅटची एक्झाम द्यायची आहे, मला बँकिंगची एक्झाम द्यायची आहे. इकडं आल्यानंतर एक दिवस पहिलं ऑनलाईन फोन वगैरे त्यांनी करून संकल्पाची माहिती घेतली, राहायची रूम वगैरे, आणि तो स्वतः आला. मी आज पहिल्यांदाच म्हणजे 7-8 महिन्यानंतर म्हणजे संभाजीनगरमध्ये पहिल्यांदा आलो. पण इथे जर आल्यानंतर ते सगळे राहायचं, मेस असेल, रूम असेल, क्लास असेल, त्यानंतर लायब्ररी लावलेली होती त्याने. या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मिळाल्या आणि सगळं सहकार्य क्लासच्या याच्यातून त्याला मिळालं. 6 महिन्यामध्ये यश मिळायचं कारण एकच आहे का, तो सातत्यानं आमचा संपर्क असायचा, संवाद असायचा की आज क्लासमध्ये हे झालं. आणि इथं उपस्थित विद्यार्थी मित्रांना सांगतो की कृपया त्यांनी जसं फॉलो केलं तुम्ही केलं तर तुम्हीसुद्धा पुढच्या वर्षी इथं उपस्थित असणार सत्कार मूर्तीमध्ये. दैनंदिन क्लासमध्ये जेवढं काय अभ्यास व्हायचा सांगायचे सर, क्लासमध्ये झाल्यानंतर तो लायब्ररीमध्ये 4 तास बसायचा. त्याचं शेड्यूलच पूर्ण सकाळी 7 पासून रात्री 11ला संपायचं आणि रोजचा दिलेला अभ्यास तेवढा तो करायचाच पूर्ण. आणि सर इतकं तळमळीने शिकवतात, सांगतात. मी सुद्धा त्यांचे व्हिडिओ बघतोच. खरंच एवढी तळमळ असलेल्या महाराष्ट्रातला म्हणजे दुसरा व्यक्ती मी या क्षेत्रामध्ये अजून बघितलेला नाही. तर हे सर्वांनी फॉलो जर केलं, सरांनी सांगितलं, जीव तोडून सांगतात इकडे लक्ष द्या. सर सांगताय की बाबा SSC CGL हे महाराष्ट्राच्या मुलांचा टक्का अगदी कमी आहे, तुम्ही फॉर्म भरा, त्याच्यात प्रयत्न करा. तेजसने एवढ्या एक्झाम दिल्या. पहिल्या प्रयत्नामध्ये त्यांनी 6 मेन्स एक्झाम दिलेले आहेत आणि त्यातला POचा त्याचा रिझल्ट आलेला आहे. इंडियन बँकमध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. CGL पण त्याचा Tier 2चं आता कट ऑफ निघतो आहे, FCI निघतो आहे, अजून LICचं पण निघतं आहे. तर का, तर त्यांनी प्रामाणिकपणे बँकिंग हे एक कसं आहे, तिथं प्रामाणिकपणाला फार म्हणजे महत्त्व आहे. तुम्ही जर विचार कराल का सगळे लोक समाजात प्रतिष्ठा मिळते बँकर्सला, का तर तो एक जॉब असा आहे का तिथं तुम्ही ट्रस्टफुल असले पाहिजे, तुमचा प्रामाणिकपणा दाखवला पाहिजे. ठीक आहे, जे सिलेक्ट झाले वेगवेगळ्या बँकांमध्ये त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. जे समोर बसलेत पुढच्या वर्षी ते इथं बसणार आहेत त्यांनासुद्धा मी बेस्ट लक देतो आणि जोरदार तयारी होऊ द्या. पुढच्या वर्षी रिझल्ट आलाच पाहिजे. सर्वांना मी धन्यवाद देतो. नमस्कार.